आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. पास झालं आता. डोसक्याच्या ठिकऱ्या उडतीन माया. अशी बैताड बायको भेटली मले का रोज केसच उठत राहते माये. चटकेच देते. रसकस रसकस. ए बाई बैताड झाली का? का करू राहिली? हा मले हे घरात नको. का काटे लागून राहिले का त्याले? पाहून राहिलो तू भैताडपणा लयच वाढून राहिला. तुमची कमाई आहे का? अबे कमाई नाही तर काय चोरीचं आहे का? हा सुख टोचून राहिलं का तुले? कटकट करून राहिली तू. हा प्रत्येक गोष्टीत ना खूप चायलेच हवं का तुले? हा गप गपचूप आपला संसार करावा, लेकराले बघावं तर नाही. वाकडं वाकडच चालते बाई. ए का करून राहिली? सोड. का करून राहिली? सोड सोड म्हणतो ना. सोड. जे तुमच्या कमाईचं नाही ते मा नाही आणि ते मले मा घरात नको. तू एकटीचं खरं काय? एकटं राहायचं का तुम्हाला? तसं सांगा ना. का करू या बाईचं? हा आता भक्त लोक येतेत मठात दर्शनाले, दान धर्म करतेत. आता दान धर्म म्हणून दिलेल्या वस्तूले चोरी चपाटीचं म्हणशील का तू? मला समजत नाही का? लय लय समजून राहिलं तुले. मग जास्त हवा कायले करता? चुप राहा ना व. चोरी लबाडीनं आणलेल्या वस्तूले मी हात पण लावणार नाही आणि घरात पण ठेवणार नाही. घेऊन जाते. हा साध्या सरळ सोप्या शब्दात सांगून राहिलो तर समजत नाही का तुले? हा रोजचा कल्ला करायची आदतच पडली तुले. मला सांगा दान धर्माचं आहे ना हे? हाव ना बाय, किती वेळा सांगू? दान धर्म म्हणून दिलेल्याच वस्तू आहेत ना त्या. हाव का? मग घरात कायले आणता? एकट्याच आहे का तुमच्या? कशी बोलते? हो गरीबाले वाटा, गरजवंताले द्या तर महाराजांना आवडल. घरात कायले भरता ते? लय 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 झालं. मले पण नको झालं. देऊ का थोतरीत? टाका, मारून टाका ना मले. तुमच्या संकट मले संसारच करायचा नाही ना. रखमा अहो चोरी चपाटी करता मले आणि नामदेवाले लाजच वाटन तुमची. बस ना, नाही तर जीव घेईन तू आवाला. अहो चोट्टेपणा सोडा, सुधरा. गप 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 गप. बाप्पा बैताळ झाली का तू? का करून राहिली? अशी वागण्याची पद्धत राहते का? केरपोतरे करते का मावाला तू? तुम्ही बसले तर बसलेच राहता ना. व का जात? मग का करावं म्या जे करतो ते तर तुला जमत नाही. हो चोरी चपाटी, लबाडी. आता तू म्हणते गावात समदे लोक मले महाराजांचा शिष्य म्हणून सन्याने सन्मान देते आणि चोरी पकडली गेली तर का होईल? एकच एक दळण दळत राहते. लक्षात ठेवा, जेव्हा स्वतःच्या कमाईनं धान्य आणाल ना तेव्हाच खाईन म्या. नाही तर उपाशी मरण परवडल मले. का करू या बाईचं म्या? का करू? विठोबा, आरसे किती बी बदला तरी बी मूळ चेहरा बदलत नाही लेकरा. जसं तुपात तळलं, गुळात घोळलं तरी बी कारलं कडू ते कडूच राहते. विठोबा, तुझ्या मनात विचारात इतकं ईश भरलेलं आहे ना का किती बी प्रयत्न केला तरी बी डसण्याची सवय तुझी जाणार नाही. गण गण गणात भूते. स्वाभिमानी रखमा सत्याच्या मार्गावर तर जाऊन राहिली म्हणून तिचा राग करते ना तू. रखमेचा जीव घ्यावा असं तुझ्या मनात येऊन राहिलं ना लेकरा. पण रखमेली संपवून तुझं पाप संपणार नाही, उलट आणखी वाढत. विठोबा,
तू स्वतःच्या विनाशाली कारण होऊन राहिला लेकरा. सत्याची वाट सोडून तू पुन्हा कुकर्माच्या आडवाटेला जाऊन राहिला. फार कमी वेळ उरला तुझ्याजवळ. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. पद्मा, ए पद्मा, दार उघड ना. पद्मा, कवड का नाही उघडून राहील बाप्पा? पाड्या मागल्या दारांना. हो अबे उघड ना पाड्या. सावकार सावकार बाजूला हो. उसरली गेली असं. अबे पुस्तकले काय जाईल बे भैताड. नाही नाही उसरली काय नाही. कुठे गेली ही? मालक, चाटण बी नाही घेतलं ताई साहेबांनी सकाळचं. त्याला पूर्ण शुद्ध आली आणि सगळा खेळ समजला तर टिकून टिकून सारखंच ना. रंगली पिया जी के संग, आज मैं रंगली पिया जी के संग। रंगली पिया जी के संग, आज मैं रंगली पिया जी के संग, आज मैं रंगली पिया जी के संग। गण गण गणात बोध,
मी ओळखले जी तुम्हाला. कसं? बाप्पा एकदा पाहिलं काही याद राहते ना मला. हो. ते पालखीवाले मिशीवाले काकाचे आहेत ना, त्यांच्या वाड्यावर आला ना तुम्ही. हो ना. तुम्ही मेहनत बसल्या होत्या का नाही, तेव्हा पाहिलं ना मी तुम्हाला. लई सुंदर दिसता ना तुम्ही, आणि हसता पण साजऱ्या. तू बी लय गोड दिसते. आता तुम्ही गाणं म्हटलं ना, तेही छान म्हटलं. आवडलं तुम्हाला? बाप्पा साजरं ते साजरंच राहते ना. एक विचारू तुम्हाला? विचारा ना. खरं सांगा जो. खोटं बोलतच नाही ना आम्ही. मग मला सांगा, मंदिरात ते बुवाजी बसतात ना, उघडे नागडे. गण गण गणात बोते, ते गुरुमाऊली महाराज आहेत ना. पण ते दिसून नाही राहिले कुठे. बाप्पा वाऱ्यापेक्षा पण वेगाने चालते ना महाराज. हो का? आणि आपल्याला भेटावं वाटून चालत नाही ना. महाराजांना वाटते भेटावं, तेव्हा भेटते महाराज. समोरच उभा राहते. गण गण गणात बोते. आमच्या मुखातून साक्षात महाराज बोलते. पण ते मठात बसतात ते, त्यांच्या अंगात म्हणे महाराजांचं वारं येते. ते कोण आहेत? असं कोणाच्या अंगात वारे येते का? काही पण बोलतात आणि काही पण सांगतात ते काकाजी. गण गण गणात बोते. बनारसले व्यंकोबास नेते तुले. व्यंकोबाची साथ सोडू नको. जगदीश्वरानेच पाठवले ना तुले व्यंकोबाकडे. बाप्पा कायले एवढं त्रागा करता? मले तुम्हाला असं सांगावं असं वाटतं का? मला काही ऐकायचंच नाहीये. अहो पण काही मर्यादा राहते का नाही? काय म्हणता, माणसाच्या वागण्यातला ताळतंत्र सुटला तर माणसात जनावर का फरक राहते? सांग सांग तू मला. ऐका थ. मला ऐकायचंच नाही, तू मावाला ऐक. बाय आपल्याला मेंदू दिलाय, वाडवडिलांचे संस्कार आपल्यावर हाय ना. महाराजाची कृपा आहे. हाय बाप्पा. म्हणून सण्यानं आपण कोणतंही वेळ वाकडं काम करण्याच्या पहिले 100 वेळा विचार करतो. हो. पण कोणी जर आपल्याला संपवायचा विचार करत असन, कोणी जर आपल्याला बर्बाद करायचा विचार करत असन, तर म्या सहन करणार नाही. माया घरात येऊन माया सुनेली तिच्या गर्भातल्या बाळाले मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला म्या अजित सोडणार नाही. शांत व्हा ना. मी सांगतो ना, 10 वेळा मी मरीन, पण त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. बाप्पा भरल्या घरात असं बोलणं शोभत नाही ना. किती संतापता. संताप तो होईनच व. नशीब हे काम सत्यभामा वहिनीनं केलं. त्र्यंबकरावाकडे पाहून म्या माया काळजावर दगड ठेवलाय. जय म्हणता, सत्यभामा वहिनीच्या जागी दुसरा कोणी असताना तर त्याला भर चौकात फरफटत आणून सण्यानं ठेचून टाकला असता म्या. लालाजी किती संतापता. शांत व्हा ना. होऊ शकत नाही शांत, होऊ शकत नाही. अहो बंकट गेलाय ना आता. बंकटले जुमानते का सत्यभामा वहिनी? तिच्या तर जिभेले काटे आहे आणि डोक्यामध्ये जाळ. होश राहते का तिला बोलताना? अव मलेच ते म्हणे का ठोकरीवर तू उडवतो म्हणे अगरवाल आले. सांगा म्या म्हणे त्र्यंबकरावाले गुलामासारखा वागवतो. आता अरे निखारे फेकत असत बोलते व सत्यभामा वहिनी. अव आता सत्यभामा वहिनीचा स्वभावच राहते ना तसा. जयवंता, तू सत्यभामा वहिनीच्या स्वभावाचं कौतुक करू नको. अरे माझ्या सुनेच्या माझ्या नातवाच्या जीवावर उठल का ते? बांगड्या भरल्या का भवानी ना? लालाजी शांत व्हा. बंकट बराबर समज देईल सत्यभामा वहिनीला. द्यालेच पाहिजे, समज द्यालेच पाहिजे. एवढा समाकोडा राहते, पण त्याला जर कोण त्रास दिला ना तसा चावा घेते.
का डोसकं फुटून जाते माणसाचं, पण माकुडाचा आवाज सोडत नाही. हो, आपण तर माणसं आहो का नाही? तसे त्र्यंबकराव, जानकी, राम आपलेच आहे म्हणा. जानकीला तर लेखच मानतो ना आपण. पण तुला सांगतो, या सत्यभामा वहिनीसारख्या दुष्ट प्रवृत्तीला समज द्यायलाच पाहिजे. कोणाला समज द्या लागते? ते आपलं व्यंकोवाले, हो, निर्लज्ज माणूस आहे तो. जाऊ द्या ना बाबूजी, वाईटांची दुश्मनी वाईटच राहते. हे बराबर आहे. म्हणून तर सुनबाई मी शांत राहतो. का बा? गण गण गणात भूते. जो घट प्रेम न संचारे, जो घट जान समान, जैसे खाल लोहार की, सांस लिए बिन प्राण कबीरा, सांस लिए बिन प्राण. शुभम भवतु. लेकरा रडते कायली? कसं आहे ना लेकरा, ज्याली मन काळीज आहे त्याली वेदना होती, त्याली त्रास होते. दगडाली किती बी तोडा फोडा त्याली वेदना होत नाहीत, पण ज्याली काळीज राहते त्याली चिमटा बी सहन होत नाही लेकरा. गण गण गणात भूते. ज्यानं भावनांचा संचय केला त्याला वाहणाऱ्या अश्रूंची किंमत कळते. तुले नात्यांची जाण आहे ना, म्हणून तुले त्रास होऊन राहिला. सत्यभामेली नात्यांची ओळखच नाही, मग तिले किंमत कशी कळत? लहानपणी राम सोबत ना मला पण मेतकूट भात, गोळा भात भरवला सत्यभामा काकून. ओरडणं, रागवणं स्वभाव जी सत्यभामा काकूचा. मी कधी मनाला लावून नाही घेतलं जी, कारण त्र्यंबक काकाची लय प्रेमळ आहे. त्यानं हमेशा हमेशा काकूंच्या वागण्यावर तर सावरून घेतलं. पण जेव्हा सत्यभामा काकून बाबूजीचा अपमान केला ना, तेव्हा लय तळमळ झाल्याची जीवाची. असं वाटलं का डोसकं फुटून आता संतापानं. पण तुमच्या मायेचा हात डोसक्यावरून फिरलाची. सावरलो. मग कावेरी आणि बाळाच्या जीवाला काही झालं असतं तर विचार जरी केला ना तरी अंगावर तर काटा येते जी. एक आई, एक माऊली गर्भातल्या बाळाला मारण्याचा विचार कसा करू शकते जी. आणि म्हणून ज्या बाईले आई समान मानलं तिला समज द्यायला लागली जी. लई त्रास होते महाराज, मला क्षमा कर, मला क्षमा करायची. कसं आहे ना लेकरा, जन्माला येणाऱ्या जीवाचं मृत्यूचं कारण तवाच ठरलेलं राहते. पापाचरण आणि कुकर्म करणाऱ्याली वेदनेनं ग्रासलेला मृत्यू येते. पुण्यात्मा आनंदात पंचतत्वात विलीन होते. ज्याची त्याची नियती राहते तसं त्याचं कर्म आणि फळ राहते. मले तू कौतुक वाटते लेकरा, का तू मर्यादा आणि संयम ठेवून तू ही भूमिका स्पष्टपणे मांडली. असंगाशी संग नको, दुष्टांची संगत नको. सत्यभामेले तिच्या दुष्कर्माची, दुष्ट विचारांची शिक्षा भेटनच. गण गण गणात भूते. बंकट
लेकरा आता तुझी भवानीले सांभाळायला लागते. लाला म्हणजे लोण्याचा गोळा आहे ना, आणि चिमणीकडे आमचं लक्ष आहे. समद शुभ होते ना. भाऊजी महाराज, तुले दिलेली मुभा संपली आता सत्यभामे. परिणामांच्या प्रवासाला सुरुवात झाली. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. क्षणात शेण झालं. समद संपलं. आपण इथली वर्ष कोणाबरोबर राहिलो, का राहिलो? पंकज सारखा शांत प्रेमळ स्वभावाचा माणूस हात जोडून सांगतो, काकुले अगरवालांचे दरवाजे बंद. जगण्यातला अर्थच केला. अत्यंत मूर्ख, धूर्त, दुष्ट चोट्ट्या बाई बरोबर संसार केला मी. धिक्कार आहे मा, धिक्कार. भवानी काकाजी सारख्या देव माणसाले वाटेल तसं बोलली. हिच्या बोलण्याले का करावं? इथल्या वर्षाची इमानदारीनं केलेली चाकरी शून्य झाली. ही पायताड अक्कल शून्य बाई अगरवालांना ठोकरीवर मारते. त्रिकाल ज्ञानी सत्पुरुषाचा, श्री महाराजांचा अपमान करते. आणि मी महामूर्ख या बाईले बायको म्हणतो. निरागस प्रेमळ आहेत धाकटी मालकीन. श्रीमंत असून बी आदबशीर. आणि ही त्या निष्पाप मुलीले आणि तिच्या बाळाले मारायचा प्रयत्न करते. हिला स्त्री म्हणावं का? पाय 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 कावेबाज दुष्ट नजर पाय त्या बाईची. इथल्या दुष्ट गलिच्छ विचारांची बाई माई बायको. छी, इले दूर दे माझ्या नजरेपासून. जा जा, मोर मोर का नाही? हा करून राहिले नाना, शांत व्हा ना. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते.